सर्वांना सप्रेम जय भीम. RK भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व शेअर करायला विसरू नका. जय भीम. साहेबाचे आणि रमाईचे 4 लेकरं डोळ्यासमोर माती अप्रतिम आहे. कारण ज्यावेळेस रमाईचे मुलं मरण पावले तेव्हा त्यांच्याकडे देह झाकण्यासाठी कापड सुद्धा नव्हता, तर त्यांनी स्वतःच अंगावरची साडी फाडून ते मुलं मातीआड केली. खरंच त्यांच्या मुलावर खूप उपकार आहे. यानंतर मी आयुष्यमान सेंडे साहेबांना आमंत्रित करते की त्यांनी आपलं मत माता रमाई माता रमाई त्या दर्शना त्रिवार भारतीय बौद्ध महासभेचे जातीय अध्यक्ष विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका कारुण्यमूर्ती कार्यालय जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रमुख धन्य भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्याही कार्यालय जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यालय जय भीम. आज त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या पर्वावर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष धन्य प्रकाश बोरकर सर, जिल्हा संघटक, तसेच आदरणीय प्रमोद भालेराव सर, डॉक्टर प्रमोद भालेराव सर जे उत्कृष्ट असे वक्ते आहेत, तसेच समता सैनिक दल परभणी शाखेचे प्रमुख धन्य दहाड सर. आणि आपण हा जो सर्व कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाचं युट्यूब चॅनलवर प्रसारण करणारे आमचे भटकर सर व उपस्थित आपण या भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या इथल्या अध्यक्षा, कोषाध्यक्षा व सर्व सदस्य, उपस्थित सर्व उपासक उपासिका या सर्वांना स्वामीने जय भीम. आज त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती पर्वावर या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, खरोखरच एक आपण धन्यवादास पात्र आहात, स्वागतार्ह आहे. कारण पूर्वी कधीही रमाईची जयंती चालली तर या प्रास्ताविकेमध्ये संबोधीने रमाईबद्दल माहिती सांगितली. दहाड सरांनी सुद्धा चांगली माहिती सांगितली की रमाई म्हणजेच दुःख, त्याग आणि संघर्षाची गाथा आहे. दुःख, त्याग आणि संघर्षाची गाथा आहे. पण जर रमाईचा जर जीवनचरित्र वाचलं तर आपल्याला कळेल की लहानपणीच बाळपणीच मातृछत्र म्हणजे आई सोडून गेले. काही दिवसानंतर लगेच वडील पद्धा सोडून गेले आणि त्यांचे काका आणि मामा त्यांना कुठे आणलं, मुंबई या ठिकाणी आणलं की ज्या वयात खेळण्या बागडण्याचं वय असतं त्याच वयात रमाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढे पुढे ते रमाई 9 वर्षाची असताना बाबासाहेबांसोबत त्यांचं लग्न झालं आणि तिथूनही त्यांच्या जीवनामध्ये खरी संघर्ष सुरू झाला. अनेक त्यांच्या जीवनात जसे काही प्रसंग आले, दुःख तर होतच, तर अशाही यामध्ये रमाई जर आपण पाहिलं तर काही दिवसानंतर रामजी बाबाचं निधन, आनंदराज जे होते त्यांचं निधन, तर कुटुंबातील 4 लेकरं गेले त्यांचं निधन, हे सगळं तरी पाहण्याचं त्या याच्यामध्येही त्या खचून न जाता आपल्या बाणेदारपणे उभं राहतात. किंवा स्वाभिमानाचं जे बालकडू आहे हे स्वाभिमानाचं बालकडू त्यांना लहानपणी त्यांच्या आईकडून मिळालं. हे एकदा
बालपणीचा प्रसंग आहे त्यांच्या आई जिवंत असताना की रामू की तिचं बालपणचं नाव माहिती आहे कोणाला? तर आई काम करत होते. असे एका शेजाऱ्या एका बाईने रमाईला एक काम सांगितलं की मला दुकानातून अमुक अमुक सामान आणून दे. रमाई धावत गेल्या. ते सामान त्यांनी आणलं आणि एका बाईला पोहोचवलं. मग ते मला अमुक अमुक काकूने पैसे दिले. तर तेव्हाच या रमाईच्या आईने रुक्माबाईने सांगितलं की मला आपण जेव्हा कोणाच्या एखाद्या शेजारचं काम करतोय तर त्याबद्दल आपण त्याचा मोबदला घ्यायचा नाही आणि ही जी पैसे आहेत हे तू त्याला पहिला परत कर. तेव्हापासून एक स्वाभिमानी प्रकांड पंडिताची पत्नी स्वाभिमानी बनले. दुसरे रमाईच्या जयंतीच्या परंपरा आहेत त्याबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन संदेश महाकाल तथागत भगवान बुद्ध परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या रत्नांना जेव्हा वंदन करतो. आज आपल्या विहारामध्ये त्यामूर्ती माता रमाईची जयंती आपण साजरी करत आहात. त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विचारपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्राध्यापक मोरकर सर, भारतीय बौद्ध महासभेचे मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक प्रमोद भालेराव सर, भालेराव शहर सरचिटणीस राहुल शेंडे सर, समता श्री दलाचे मार्शल सुरेश दहाटे सर यांना मी सगळे जेवण करतो आणि आपण सर्वांना सगळं जेवेन. आणि माझी एक कविता आहे. कवितेचं नाव आहे माझ्या त्यागमूर्ती रमाई प्रज्ञा सूर्याची सावली. कवितेचं नाव आहे प्रज्ञा सूर्याची सावली. लाख असतील माऊल्या, लाख असतील माऊल्या आणि लाख असतील सावली. लाख असतील माऊल्या आणि लाख असतील सावली. लाखात एक झाली प्रज्ञा सूर्याची सावली रमाई माऊली. लाखात एक झाली प्रज्ञा सूर्याची सावली रमाई माऊली. जरी शिकली नाही शाळा, जरी शिकली नाही शाळा साहेबांना शिकविले. जरी शिकली नाही शाळा साहेबांना शिकविले. सावरून अपार कष्ट बोधिसत्व घडविले. सावरून अपार कष्ट बोधिसत्व घडविले. मृत्यूचे रंग किती रमाईने पाहिले. मृत्यूचे रंग किती रमाईने पाहिले. शांतपणे सर मृत्यूंना अश्रू रमाईने वाहिले. शांतपणे सर मृत्यूंना अश्रू रमाईने वाहिले. सरणावर जळत होते लाकडाचे, सरणावर जळत होते लाकडाचे निकाले. ते सरणावर जळत होते लाकडाचे निखारे. सरणावर जळत होते लाकडाचे निखारे. जळत होतं रमाईचं काळीज, जळत होतं रमाईचं काळीज कुणी नाही पाहिले. सरणावर जळत होते लाकडाचे निखारे. जळत होतं रमाईचं काळीज कुणी नाही पाहिले. निखाऱ्यातून निघाली प्रज्ञा सूर्याची सावली. निखाऱ्यातून निघाली प्रज्ञा सूर्याची सावली. कोटी कोटी लेकरांची माया झाली रमाई माऊली. कोटी कोटी लेकरांची माया झाली रमाई माऊली. रमाई माऊली, रमाई माऊली. धन्यवाद. काय देतो आपण? मोबाईल देतो. मोबाईलवर काय पाहिजे आपल्याला माहिती आहे का? हाय तू कविता या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर प्रमोद भालेराव सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन. समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांच्या
चरणी वंदन करतो तथा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर, संघटक अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा, आदरणीय राहुल शेंडे सरचिटणीस बडनेरा भारतीय बौद्ध महासभा, आदरणीय सुनीलजी दराटे समता दल प्रमुख बडनेरा युनिट तसाच आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे तसेच आमचा जो काही कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालतो त्याचं आपल्याला चलचित्राद्वारे आपल्या मोबाईलवर दर्शन घडवणारे असे माझे मित्र आदरणीय राजेंद्रजी भटकर, तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित धानोरा ग्रुप येथील महिला मंडळाच्या अध्यक्षा, सरचिटणीस व सगळं कार्यकारी मंडळ या सगळ्यांना मी सप्रेम जय भीम करतो. जोरदार करा जय भीम. बाहेर गेल्या पाहिजे आवाज, जे लोक घरात बसले असतील त्यांना सगळ्यांनी इथं आल्या पाहिजे. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. माता रमाई की, माता रमाई की, माता रमाई की. धन्यवाद. तुमच्या इकडे बघा तिकडे आपण ऐकण्याची सवय नाही करू तर कोणती गोष्ट आपण बरोबर समजून घेत नाही. वर्गात टीचर शिकवते की नाही, प्रत्येकाला शिकवते की नाही, शिकवताना जर आपण लक्ष दिलं तर ते गोष्ट आपल्याला समजते. बरोबर आहे. आणि जर नाही लक्ष दिलं तर आपल्याला समजते काय. समजा आईने एखादं काम घरात सांगितलं की कसं आता एक गंमत सांगतो, आपण कसं गमतीने सुरुवात करू, आपल्याला मजा येते मग आहे की नाही. तर गंमत होते की बा आपल्या घरात पाहुणे येते. आता समजा घरात पाहुणे आले, आता सगळ्यात लहान जर पूर्ण नाव सांगतो. शाळेत जाते का तुम्ही? कोणत्या वर्गात आहे? अंगणवाडीत आहे. तुझं नाव सांग बरं. चिवतं नाव नसं, काही वेगळं नाव असं. चिवतं त्या चिमणी आली म्हणते. चिमणी आहे का तू? नाव सांग बरोबर. पुन्हा एकदा विधी है ना. काय म्हणते? लक्ष द्या. बरोबर बरोबर घेऊन जाय, नाही तर पाडून देशील. काय म्हणते? बरोबर घेऊन जाय सांगते, पण शेवटी काय सांगते तिच्या कानात? पाडून देशील. आता हे पोरगी तिथून घेते हातात ट्रे घेते ते हातात, आणि तिला काय वाटते? तिच्या डोक्यात काहीच नाही राहत. बरोबर घेऊन जाय राहतच नाही. तिच्या हातात ते एकच राहत, हे पळत की नाही, हा ट्रे पळत नाही, पळत नाही, पळत नाही. आणि ते पाहुण्याच्या समोर पळत नाही, पाळलं होते की नाही. आणि तिकडून आई अरे बापरे अशी गरम होते, तुला सांगत करा म्हणते. सांगत का तुला पाळू नको म्हणून, पाळू नको म्हणून सांगत. एवढं काम मी प्राध्यापक याचा काय आवाज पहिली वाली आहे ना, मग मजा आला नाही. आता थोडं आता कसं आहे, ज्याला ज्याच्यामुळे आपण इथं आनंदानं बसलेले आहोत. तुम्हाला माहिती आहे काय? कोण आहे माहिती आहे काय? कोण आहे आपल्या जीवनात? तुम्ही आनंदाने जे खाऊन राहिले, शाळेत चालले, हे जे कपडे घातलेले आहेत, तुमच्या आई बिया सगळ्या बसलेल्या, स्वातंत्र्याला बसलेल्या इथं, कशामुळे? कोणाच्या मुळे?
कोणामुळे? बाबासाहेब आंबेडकर. जोरात मान. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय म्हणशील नसवान? काय म्हणशील? परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मान. परमपूजनीय मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या बापाचंही नाव, आपल्या बापाचा बाप, या पुढे समाजाचा बाप आहे समजलं, म्हणून त्याचं नाव आदराने घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी, या गोष्टीवर मी पुढे चालेल. सांगतो फक्त रमाईचा की जे तुम्हालाही हलवून सोडतील, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजा शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरी लागली होती. त्यांना काय झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजमध्ये, मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये नोकरी जॉईन झाली. रमाबाईचं लग्न झालं होतं. बाबासाहेब आंबेडकर काय झाले होते? जॉईन झाले होते. आणि त्यांना पहिला पगार मिळाला होता 450. किती मिळाला होता त्या काळात? 450, 450 रुपये. बरोबर. तो पगार मिळाला. त्यांनी काय केलं? रमाबाईच्या हातात दिला. तर तिच्या हातात पैसे दिले आणि ते पैसे दिल्यानंतर रमाबाईला म्हटलं की बा आता तू ते पैसे काय करायचं खर्च. रमाबाईंनी काय केलं? माता रमाईंनी त्या पैशाचे त्यांचे देर होते आहे की नाही, त्यांच्या घरात जे काही सगळे जे नातेवाईक होते, त्यांच्या बहिणी होत्या, त्यांचे भाऊ होते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा एक चांगला ड्रेस घेतला त्या पैशातून. पण स्वतःसाठी एक साडी सुद्धा त्यांनी नाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं पाहत आणि हे पाहत असताना त्यांनी तिला प्रश्न केला की तू सगळ्यांसाठी घेतलेला आहे, तू ह्या पैशातलं, माझ्या पगारातल्या ह्या पैशातून तुला सगळ्यासाठी सगळे नवीन वस्त्र केले, पण स्वतःसाठी एक घेतलं नाही, एक साडी सुद्धा घेतली नाही. तर माता रमाई म्हणाल्या की मी सगळ्यांना जे काही घेऊन दिलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला, त्यांच्या चेहऱ्यावर नवीन कपडे घेतले आनंद होते, दाखवले पाय माय शर्ट दाखवते की नाही, दाखवते की नाही. एवढा मोठा पगार मिळाल्यावरही रमाईने स्वतःला साडी दिली. त्यांचं वाक्य काय होतं की ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यातच मला आनंद मिळालेला आहे. आता कोण असं म्हणे? विचार करा, म्हणजे किती मोठा विचार. पण आपण काय करू? समजा आपल्या नवऱ्यानं पगार दिला आणि कर म्हणे खर्च, तर आपण खट पहिले आपल्यालाच करून, भाऊ आहे ना, कोण्या बहिणीचा भाऊ आहे, कोण्या भावाचा मोठा भाऊ आहे, कोण्या मायचं लेकरू आहे. आता तो काही झाडाले तर नव्हतं लागला, झाडायला लागते का नवरे? लागते का मला सांगा? जसे आंबे झाडायला लागते तसे नवरे झाडाले लागते काय? खाल्लं हलवला, एखादा पिकला की पडला, घेतला ते चाललं घरी, असं आहे काय? पाहिले का? आज काही असे लागतात काय? तुम्ही लहानाचं मोठं करता, खसता खाता आहे की नाही? बरोबर आहे? चुकीचं बोलून राहिलो का मी? काही असतील ते नातेवाईक सुद्धा तेवढे महत्वाचे, बरोबर आहे की नाही? काही बरोबर बोलून राहिलो एवढ्यासाठी की आपल्याला सगळ्याला घेऊन चालायचं आहे की नाही. आपण ना काय घेतलं? बाबासाहेबांना आपल्याला धम्म दिला, धम्मामध्ये पंचशीला दिली, मग त्याच्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. सगळ्याला घेऊन चालतो की नाही आपण? दुसऱ्या रस्त्यावरच्या माणसाला मदत करायची सांगत दिली आपल्याला, सगळ्यावर करुणा करा म्हणतात आहे की नाही. मग आपल्या घरातल्याच लोकांसमोर पाहून असं वागतो आपण, शेजाऱ्यासारखे वागतो की नाही? खोटं बोलतो का सांगा मला? वागतो की नाही? खबर. हा जो रमाईचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगानंतर रमाईचा अजून दुसरा प्रसंग. आता समजा एखाद्या बाईचं लग्न झालेलं आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, 15 दिवसानंतर आता 450 रुपये होते, 450 रुपये खर्च झाले, सगळे धान्य आणलं, सगळं काय केलं. तर बाबासाहेबांना तिने काय केलं? रमाईने की बाबा पैसे समजे, बा पैसे द्या बरं. आता बा एवढा मोठा माणूस आहे, जगातला एक नंबरचा विद्वान, मागत का पैसा? म्हणजे आता नाही म्हणे माझं, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. म्हणे काय? मी काही नोकरी करणार नाही आता, हा 1 महिन्याचा पगार तुमच्या हातात दिला, पण मी काही आता नोकरी करणार नाही.
तुला फक्त महिन्याचे 50 रुपये देईल. काय म्हणून? महिन्याचे 50 रुपये देईल. आता जर असा प्रसंग आपल्यावर आला तर किती आपण आणि आता म्हणते की मी शिकायला जाईन ना, तुला 50 रुपये देईन ना, त्याच्यातच घर भागवतो. आता असं होईल काय? असं होईल काय? पण रमाबाई काही बोलली का त्यावेळेस? काहीच बोलली. तिने म्हटलं की ठीक आहे. मग पुढच्या महिन्यापासून बाबासाहेबांनी काय 50 रुपयाचे लेकरं बसलेले आहेत, इज्जतपणा करत, त्याचा काही दोष नाही. तर काय बोलून राहिले तुम्हाला माहित आहे का? उपासिका म्हणजे महिला शिबिर जे आहे ते राबवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते शिबिर होईल पुढच्या महिन्यात. कधी होईल? पुढच्या महिन्यात हे शिबिर होईल. आता शिबिराची कशी गोष्ट आहे ते सांगा. आतापर्यंत तुम्ही लय शिबिर केली असाल. कसे शिबिर केलं असं? किंवा डोळे बंद करायचे, येते की नाही? डोळे बंद करा, काही ऐकू नका, काही पाहू नका, बस आपल्या श्वासाच्या इकडे पहा, बस. तुम्हाला बाकी कोणाशी काही घेणं देणं नाही. बरोबर आहे? काही घेणं देणं आहे काय? अशी शिबिर केली असाल की नाही? आणि आता आपल्याला शिबिर कोणतं करायचं आहे? हे जे शिबिर आहे आपलं, हे बेटा शांत बसा. कोण करायचं आहे? काय करायचं आहे? डोळे उघडे. डोळे उघडे करून एवढ्यासाठी की आता जर हिने जी रमाबाईची सांगितली गोष्ट, तर रमाबाईच्या जयंतीच्या दिवशी भुसावळ जवळ एक गाव आहे, वरणगाव, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सगळ्याच्या जवळ मोबाईल आहे. एक घटना घडली आहे, बरोबर आहे की नाही? तर त्या घटनेत आज आपण तिथपर्यंत आलेलो आहे, बरोबर आहे. मग पहिली गोष्ट आपल्याला काहीतरी बरोबर शिकावं लागेल की नाही शिकावं लागेल? मी मागेही म्हटलं होतं की जेवढे लोक आहेत त्यांना एक संघ व्हावा लागेल. मग एक संघ होण्यासाठी सगळ्यात पहिले काय करावं लागेल? काहीतरी शिकायला लागेल की नाही? शाळेत जातो, लेकराला शिकवतो, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जायचं नाही. मग त्या गोष्टी शिकायच्या आहे की नाही शिकायच्या? तुम्हाला मला सांगा पाहिजे. तुम्हाला शिकायचं आहे की नाही? त्या लेकरही बसतील, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला शिकायचं आहे की नाही शिकायचं? फक्त जोरात एकदम शिकायचं. तयार आहे शिकायची? तर या शिबिरामध्ये आपण डोळे उघडे करून आपल्या ज्या पंचशील आहे, आपल्या जे बुद्ध पूजा पाठ आहे, आपल्या ज्या जयंत्या आहेत त्या कोणत्या साजऱ्या करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची इथे आपल्याला इत्थंभूत माहिती देण्याची, म्हणजे हे माहिती आपल्याला तिथे मिळेल. आणि ती माहिती देण्यासाठी आम्ही नाही येणार, तो मुंबई पुण्यावरनं एक केंद्रीय शिक्षिका येईल. कोणी? केंद्रीय शिक्षिका आहे, ते इथं येईल, ते इथे राहील. आता समजा ह्या ताईच्या घरी ती संध्याकाळी राहिली, इथं जेवण केलं, आंघोळ केली सकाळी, आणि नंतर ह्या ताईच्या घरी जाईल. त्या ताईच्या घरी दुपारचं जेवण करेल. अरे घ्यायचं म्हणतात. अरे घ्यायचं की नाही? घ्यायचं असं अरे शिबिर घ्यायचं की नाही? शाबास. अजून एकदा घ्यायचं की नाही? आता मला बरोबर. आता आम्ही जे काही इथं बोलतो आहे की नाही, ते खरं बोलतो, खोटं बोलतो आहे की नाही? आमच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मी काय म्हणून आपल्याला पाहायचं आहे की खरं बोलते की खोटं बोलते? तर आपलं जिल्ह्याची निवड होत असते. काय होते? जिल्ह्याच्या जी बॉडी असते, जिल्ह्याची जी संघटना आहे अमरावती जिल्ह्याची, ती संघटनेची निवड 15 तारखेला 15 फेब्रुवारीला अमरावतीला होत आहे. कुठे होत आहे? अमरावतीला, बरोबर आहे. त्याचे पत्रक तुम्हाला देण्यात येईल, त्याचे पत्रक तुम्हाला मिळेल. आणि हॉस्टेल नाव हॉस्टेल संघमित्र हॉस्टेल आहे त्रिवेणी नगर. जसं तक्षशिला शाळा आहे की नाही, कॉलेज तक्षशिला कॉलेज, त्या साईडलाच आहे संघमित्र हॉस्टेल, फेमस आहे ते. तर तिथं ते कार्यक्रम चालेल. आता मी तुम्हाला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊ. काय निमंत्रण देऊन राहिलो? की तुम्ही तिथं चालेल, ते काय चालेल तिथं निवड चालेल. त्याच्यात फॉर्म देतात, मग ते निवड करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या, कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेला, बरोबर आहे, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, दर 3 वर्षांना निवड होते. किती वर्षांना होते? 3 वर्षांना.
तर ह्या वर्षी आता ते 3 वर्ष पूर्ण झालेली झाल्यानंतर तिथे ते डिक्लेअर करते. आता हे प्रोसेस कशी चालते बा, ते कशी चालते हे जर पाहायचं आहे तर पहिले तुम्हाला हे सगळं पाहायला कुठे यावं लागलं, अमरावतीला यावं लागलं. अमरावतीला दूर आहे का 50 किलोमीटर आहे की नाही. तर तिथं माझी इच्छा आहे की तुम्ही तिथं ते पाहायला यायला पाहिजे. यायच्या वेळेस जेवण थोडं खाऊन या. तिथं जेवण राहील थोडस, पण लग्नाच्या ठिकाणी एखादं जेवण नाही भेटलं तर काय आम्हाला नाव द्यायला नाही की नाही, काय मागतं. आपले लोक दिसतील तिथं, आपल्या गावाचं नाव जाईल तिथं. त्या रमाईच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी माझ्यासोबत आलेले भारतीय बौद्ध महासभेचे बंजारा शहराचे सरचिटणीस, आता ज्यांचं उत्साहपूर्ण आपण भाषण ऐकलं, त्यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर जनक राजाराव आणि आमचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय भटकर साहेब. आपल्या गावातील सर्व उपासक उपासिका मित्रांनी, खरं म्हणजे रमाईची जयंती केव्हा झाली? 7 फेब्रुवारीला. जेवढ्या प्रमाणात आपण बाबासाहेबांच्या जयंती साजरी केली बरोबर, एकाची कल्पना जयंती म्हणजे निवड उत्सव करणं नाही आहे. त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याची, त्यांच्या समर्पणाची जाणीव ठेवून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. कारण अनेक गायकांनी गायकीच्या रूपात सांगितलं आहे की भीमराव होते दिव्याच्या समान, पण त्या दिव्याची रमा वाच होती. म्हणजे पहा, एका रमाईचं जीवन कसं होतं, की बाबासाहेबांच्या जीवनात त्या दिव्याची वाट होती. आणि खरोखरच त्या माऊलीनं आपलं संपूर्ण आयुष्य अपार दुःख कष्ट सहन करून, पण सोबतच बाबासाहेबांना देशाचं संविधान करते घटनाकार म्हणून निर्माण केलं. एवढा त्याग कुणाचा होता? तो रमाईचा होता. या सर्व गोष्टीची जाणीव म्हणजे बाबासाहेबांनी होतीच. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणजे आपले सर्वांचे सर्व आहेत. त्याचप्रमाणे रमाई देखील बाबासाहेब आणि रमाई हे आपल्या जीवनातले सर्वोच्च आदर्श आहेत. निश्चितपणे आपण जयंतीच्या निमित्तानं काही गोष्टी इथे आलो, एकमेकांना आपण सांगतोय. आणि बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काढला. काढला. हा. गवळी